मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, काल पुण्यामध्ये राहुल गांधींचा जो छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे हा संपन्न झाला आणि तो जो कार्यक्रम झाला तो मागचे जे कार्यक्रम झाले म्हणजे राजस्थानमध्ये, डेहराडूनमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये, याच्यानंतर हा चौथा कार्यक्रम पुण्यामध्ये राहुल गांधीने घेतला होता आणि हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी पुण्यामध्ये काल झाला हा अत्यंत यशस्वी असा झालेला आहे। आणि हा कार्यक्रम वेगळा होता कारण मागच्या वेळेसप्रमाणे या ठिकाणी फक्त मुलींना या ठिकाणी बोलवलं होतं आणि ज्या महिला आहेत त्यांची पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आणि ह्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी का बोलवण्यामागचा उद्देश हा वेगळा होता आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की आजचा जो कार्यक्रम आहे किंवा जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी पण सांगितलं की हा मधला जो पुण्यामधला जो कार्यक्रम आहे तो लेडीज स्पेशल आहे, मुलींसाठी स्पेशल आहे आणि त्यांचा जो आवाज आहे तो बुलंद काढण्यासाठीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पुण्यामध्ये ठेवलेला आहे। त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्या मागे एक 2-3 कारणं ही प्रमुख होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस राहुल गांधींनी आपल्या भाषणाला त्या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सर्वात पहिलं जे सुरुवात केली तिथूनच त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक संदेश मला द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की ब्रेक द केज, म्हणजे जो पिंजरा आहे ज्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला अडकवलेला आहे तो पिंजरा तुम्हाला तोडायचा आहे आणि त्याविषयी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये ज्या महिला आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, कशा प्रकारे महिलांचा एक प्रकारे अन्याय आणि अत्याचार केला जातो, महिलांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचं जे कारण आहे ते होतं जंतर मंतरवर तुम्हाला माहिती आहे की जे आंदोलन झालं आणि 1 महिन्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते ते त्या ठिकाणी जंतर मंतरवर शांततेने आंदोलन करत होते आणि त्या मुलांमध्ये ज्या मुलींचं जे प्रमाण होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी ज्या मुली आलेल्या होत्या जंतर मंतरवर त्यांनी जो आपला जो आक्रोश आहे तो त्या ठिकाणी अत्यंत वेदनादायक पद्धतीने आणि अत्यंत उघडपणाने त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता। कारण त्यांच्या मनामध्ये जी एक पीडा होती त्या कारण ज्या प्रकारचं पेपर लीकचे प्रकरणं त्या ठिकाणी घडत होते आणि ज्या प्रकारे पेपर लीक देशामध्ये झाल्यामुळं जे 20-25 लाख जे मुलं आहेत त्यांचं भविष्य हे टांगणीला लागलेलं होतं आणि त्यानंतर काही मुलांनी त्याकडे आत्महत्या केलेल्या होत्या। त्याच्यामुळं हे सर्व जी पार्श्वभूमी होती त्याच्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये जो एक प्रकारचा जो राग आहे तो त्या ठिकाणी व्यक्त करण्यामध्ये मुलांबरोबर मुलीसुद्धा आघाडीवर होत्या आणि त्याचा जो परिणाम झाला तो आपण बघितला असेल की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी इंस्टाग्रामवर रील बनवायला सुरुवात केली आणि त्यांनी त्या ठिकाणी एक म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की आम्ही काय करतोय, कसं करतोय किंवा हे पेपर लीकसाठी आम्ही कायदा बनवणार वगैरे अशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या। परंतु 2-3 गोष्टी त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या होत्या त्या तुम्ही समजावून घेतल्या पाहिजे। त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की जंतर मंतरवर ज्या आपल्या मुली त्या ठिकाणी शिव्या देत आहेत तो आपल्यासाठी एक प्रकारचा कल्चरल शॉक आहे, म्हणजे सांस्कृतिक अशा प्रकारचा एक आघात आमच्यावर झालेला आहे। त्याच्या मागचं जो उदाहरण आहे किंवा त्याचं जो स्पष्टीकरण आहे ते आपल्याला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे। म्हणजे हा जो कल्चरल शॉक ज्याला त्यांनी म्हटलं तो त्यांनी शब्द का वापरला आणि हा जो शब्द वापरण्यामागची त्यांची जी भूमिका होती त्याच्यामागे त्यांचा जो विचार होता तो समजावून घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्याला ज्याप्रमाणे राहुल गांधींनी सांगितलं की त्या ठिकाणी मुलांनी सुद्धा शिव्या दिल्या, त्यांना मात्र काही पंतप्रधान म्हटले नाहीत, परंतु ज्या मुली आहेत त्यांच्यावर मात्र एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर त्यांनी आपण जर बघितलं असेल संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या मुलींचे व्हिडिओ समोर होते त्यांच्या घरापर्यंत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे सपोर्टर आहेत ते पोहोचले। त्यांनी त्या ठिकाणी त्यांना माफी मागायला लावली आणि पब्लिकली त्यांना एक प्रकारे सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी त्यांना माफी मागायला लावली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं की मी यांना माफ करतोय। परंतु या ठिकाणी ही जी काही परिस्थिती आहे ती जर तुम्ही बघितली किंवा त्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा जे आपल्याला पाहिले माहिती असेल मुंबईमध्ये ज्या मुलीने त्या पोलिसांच्या व्हॅनसमोर उभं राहून ती व्हॅन अडवली होती त्या मुलीने सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की आम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी सतावलं जात आहे, आम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे जे गोष्टी आहेत ना ह्याच्या पार्श्वभूमीवर हा जो कालचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला तो होत होता। आणि म्हणून राहुल गांधींनी हे जे प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहेत
म्हणजे महिलांचा आवाज दाबण्याचा, त्यांना बोलू न देण्याचा, किंवा त्या जर समाजामध्ये पुढे येत असतील, आपला आवाज आणि आपला आक्रोश जर ते व्यक्त करत असतील, तर त्यांना अशा प्रकारचे टर्म लावले जात आहेत. म्हणजे जे तरुण येतात त्यांना मात्र अर्बन नक्षल आणि बाकीचे म्हणजे विदेशी फंडिंग असे आरोप लावले जात आहेत, आणि मुलींना मात्र कल्चरल शॉक सारखे आरोप त्यांच्यावर लावले जात आहेत. आणि त्यामध्ये राहुल गांधींनी सांगितलं की जे मुलं आहेत त्यांनी मात्र काहीही केलं तरी चालतंय, परंतु पंतप्रधानांना त्याच्याबद्दल काय वाटत नाही, कारण त्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आणि ह्याच्या कारणामध्ये किंवा त्याच्या मागे कोणतं कारण आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणाले की ह्या सगळ्या जी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याला सर्वात महत्त्वाचं कुठं कारण असेल तर ते आहे आपल्या देशातली पॅट्रियाटिक जी सिस्टीम आहे ती त्याला कारणीभूत आहे. म्हणजे आपल्या देशातली जी पितृसत्ताक जी पद्धती आहे ती त्याला कारणीभूत आहे. कारण त्याला त्यांनी सांगितलं मागच्या हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये ही जी पितृसत्ताक पद्धती आहे ती अवलंबिली आहे, किंवा ती एक समाजव्यवस्था समाजामध्ये रूढ झालेली आहे की ज्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती ज्याला म्हटलं जातं आणि स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते. आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी ही जी पितृसत्ताक जी पद्धती आहे त्याच्यात शेवटी त्यांनी हा संदेश पण त्या ठिकाणी दिला की त्या ठिकाणी ही जी पितृसत्ताक पद्धती आहे त्याला त्यांनी त्या ठिकाणी नाव दिलेलं होतं की स्मॅश द पॅट्रियार्की. म्हणजे हे जे काही पितृसत्ताक पद्धती आहे त्याचा नायनाट करा. आणि त्याच्यामुळे कारणं त्यांनी हे सांगितले की ज्या प्रकारे पुरुष आणि स्त्री ही समान आहे त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा मुलींनासुद्धा त्यांचे एक स्वतःचं जीवन आहे. त्यांनी फक्त मुलगी म्हणून आई म्हणून किंवा कोणाची तरी बायको म्हणून राहता कामा नये, तर त्यांना आपलं स्वतःचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणाने आपलं जे काही करिअर आहे ते करण्याचा अधिकार आहे. आपले जे विचार आहेत ते स्वतंत्रपणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना आपल्या जे स्वप्न आहेत ती पाहण्याचा अधिकार आहे आणि आपल्या जीवनाचा पूर्णपणाने उपभोग घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हे आपल्या जे काय देशाचं संविधान आहे ते त्यांना देतं. त्यामुळे त्यांनी त्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. अशा प्रकारचा संदेशसुद्धा त्या ठिकाणी राहुल गांधींनी एक प्रकारे त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामधून त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गुलामीची मानसिकतेचा आपल्या देशामध्ये बोललं जातं आणि हे खरंच आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 10-12 वर्षामध्ये एक पंतप्रधान म्हणा किंवा जे नेते आहेत BJPचे त्यांच्याकडून हे वारंवार बोललं जातं की सांस्कृतिक जे काही एक प्रकारचा सांस्कृतिक म्हणजे जरा वाद विवाद किंवा धर्माचं राजकारण हे आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या 10-12 वर्षामध्ये विदेशी सोच किंवा गुलामीची सोच हे आम्हाला नष्ट करायचे आहे असं सांगून जे काही वेगवेगळ्या शहरांची नावं आहेत ती बदलली, प्लॅटफॉर्मची नावं बदलली, कानून बदलले गुलामीची सोच म्हणून. आणि त्या ठिकाणी सांगितलं की आपली स्वदेशी आणि आपली जी काही संस्कृती आहे त्याला धरून आपल्याकडे कायदे झाले पाहिजेत. आपल्या नावं जे हजारो वर्षापूर्वीची नावं आहेत ती त्याला दिली पाहिजेत. आणि ह्याला कारण म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ह्याला एकच कारण आहे. ते म्हणतात की 2014 नंतर आम्ही एक नवीन न्यू इंडिया किंवा नवीन भारत आम्ही बनवत आहोत. परंतु हा जो नवीन भारत ज्याला म्हटलं जाते तो नवीन कसा हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण तो जर नवीन असेल तर त्याच्यामध्ये नवीन गोष्टी आल्या पाहिजेत, नवीन विचार आले पाहिजेत, नवीन विजन आलं पाहिजे, नवीन लोकांची स्वप्न पूर्ण करण्याची एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, नवीन कायदे कानून आणि नवीन प्रकारचं स्वातंत्र्य जे घटनेला आवश्यक आहे किंवा घटनेला जे प्रकारे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा आपला देश असेल त्या प्रकारचं जे काही नवीन इंडिया आहे तो झाला पाहिजे. परंतु नवीन इंडियाच्या नावाखाली हजारो वर्ष जे काही आपल्याकडे रूढी परंपरा चालीरीती आणि धर्माचं जे काही राजकारण हजारो वर्षापासून किंवा सांस्कृतिक ज्या प्रकारचं विभाजनाचं राजकारण आहे ते आपल्या देशामध्ये चालू आहे ते आता ह्या 10-12 वर्षामध्ये पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि जो सत्तेचा जो वापर आहे तो आपला जो अजेंडा आहे तो चालवण्यासाठी पुढे केला जात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी राहुल गांधींचं म्हणणं तेच आहे की या ठिकाणी ही जी गुलामीची सोचच्या नावाखाली हा जो पूर्ण कार्यक्रम राबवला जातोय, परंतु महिलांच्या बाबत जो काय गुलामीची सोच लावली जाते किंवा महिला ह्या दुय्यम नागरिक आहेत किंवा महिलांना कोणताही अधिकार असता कामा नये किंवा महिला ह्या कमजोर आहेत किंवा महिला ह्या समाजामध्ये पुरुषांप्रमाणे वागू शकत नाहीत, पुरुषांप्रमाणे निर्णय घेऊ शकत नाहीत, ही जी पद्धत आपल्याकडे आहे, ही जी गुलामीची जी काही सोच आहे किंवा ही जी मानसिकता आहे ती सुद्धा बदलणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे राहुल गांधी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझा जो मेसेज आहे तो लाऊड आणि क्लिअर आहे की बी बोल्ड,
बी प्रिसाईज आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला जे काय तुमचं जीवन जगायचं आहे ते निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरेल की राहुल गांधींनी ज्या प्रकारे हा संदेश मुलींना दिला आणि ज्या प्रकारचा उत्साह मुलींमध्ये होता किंवा त्या ठिकाणी जे स्टुडंट जमलेल्या होत्या त्यांनी ज्या प्रकारे त्या ठिकाणी आपला जो प्रतिसाद आहे तो दिलेला आहे, तो पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की देशामध्ये वातावरण बदलत आहे. पुरुष, स्त्री किंवा जे स्टुडंट आहेत किंवा जे जेनजी आहेत, जेन अल्फा आहेत, त्यांच्यामध्ये एक नवीन उत्साह निर्माण होत आहे आणि एक चांगल्या प्रकारची लोकशाहीसाठी किंवा आपलं जे देशाचं संविधान आहे त्यासाठी एक चांगल्या प्रकारची एक म्हणतात ना आनंदाची बातमी ही आहे, गुड न्यूज आहे की आपला देश बदलतोय. आणि जे तरुण पिढी आहे ते आपले जे विचार आहेत, आपले जे स्वातंत्र्य आहे ते त्यांना माहिती आहे की काय बोलायचं, कधी बोलायचं, कुठल्या प्रकारे बोलायचं आणि कशा प्रकारे व्यक्त व्हायचं, कशा प्रकारे आपली अभिव्यक्ती वापरायची हे त्यांना माहिती आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या मुली ज्या आहेत हे कशा प्रकारे आपला जो सहभाग आहे तो लोकशाहीमध्ये, लोकशाही वाढवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवण्यासाठी कशा प्रकारे काम करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.